नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे 12:30-1 वाजलेत. आपण आहोत रत्नागिरीमध्ये ओरी गावात. तर राहुलच्या घरी आलेलो इकडे, धमाल मस्ती केली. येऊन थांबत नाही, नक्कीच लगेच जायचं बोलतो सगळे. हां, काहीतरी येऊ राहायला. निखिल वगैरे आले ना की जरा निवांत येऊ. आणि इकडे मित्रमंडळी आहे. तर गावामध्ये आलेलो, जरा फिरलो वगैरे, इकडे तिकडे फेरफटका झाला आहे. आता जरा परतीचा प्रवास असणार आहे आपल्या परत निवळी गावी. तर जाता जाता वाया उक्षी रानपाट धबधबा आहे, तो पण करू आणि मग घराकडे जाऊ. घरासमोरचा व्ह्यू एकदम प्रेमात पडलो आहे मी, एक नंबर. असा माझ्या घरासमोर व्ह्यू आहे, पण आमच्या घराच्या त्या बाजूचा आहे, म्हणजे डाव्या बाजूचा आहे, असा समोर नाही आहे. टेरेसवर गेल्यानंतर हा असा व्ह्यू पाहायला मिळतो. पण इथे आपला सकाळी सकाळी चहा, टोस्ट, खारी काहीतरी खाता खाता हा व्ह्यू तुम्ही घेऊ शकताय. मस्त एकदम. पहिलीच वाडी आहे काही तुमची? पहिलीच वाडी ना, गव्हालीवाडी? तिकडून तेवढा गावाली चालूच आहे. अच्छा, याच्या कनेक्टेड वाड्या आहेत सगळ्या. गावात फिरलो ती व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. एका दिवसात करून नाही होत रे पण. बरंच मोठं गाव आहे रे. 12 वाड्या म्हणजे खूप मोठं झालं. 70-80 घरं असतील प्रत्येक ह्याच्यात ना. मग आई बाय बाय, भेटू लवकरच. ये ना दादा, ओळखाल ना? आलो की. ही राहुलची मम्मी. काय बोलतो? मम्मी बोलतो, आई बोलतो? आहे आहे, गावचा शब्द आहे. झालं काम झालं? इकडे आहे, इकडे म्हातारे आहे. इकडे म्हातारे आहे. सगळीच आमच्याकडे आहे ना. ती पोरं पण मुंबईवरून आली ना, तर तिकडून आहे म्हातारे. होय, आहेच खरा शब्द गावचा. या बाजूला इकडे वरती हे रावल्याचं घर आहे बघा. एक 5 मिनटं वर गेलो ना की निवळी जाकादेवी रोड लागेल. इकडून आपण रत्नागिरीला जाऊ शकतो, निवळी फाटा. गणपतीपुळे, खंडा, जयगड. हां, चला. समोर गेला जयगड, जाकादेवी, गणपतीपुळे पण इकडेच आहे. आणि इकडे गुहागर, भातगाव, आबलोली, डिंगणी, संगमेश्वर, सगळं हा रोड. आम्ही बऱ्याच वेळा या रोडने येतो, म्हणजे उक्षीतून किंवा डिंगणीतून जेव्हा तुम्ही येता तेव्हा इकडून या रोडने कनेक्ट करू शकता. हा इथून एक फाटा फुटला आहे बघा, हा जातो आबलोलीला, गुहागरला डायरेक्ट. आणि सरळ गेलो की आपला हा डिंगणी रोड. परचोरी, हां, रेल्वे स्टेशन, संगमेश्वर. हो, सगळं या बाजूला आहे. परचुरी आहे, उक्षी, रानपाट धबधबा, सगळं या बाजूला आलं. हा रोड गेला पुनगुस मार्गे संगमेश्वर. बाहेर कुठे पडतो रे तो? हा, बाहेर नेमका कुठे पडतो? संगमेश्वरला जातो. डिंगणीला जातो की? डिंगणीतून संगमेश्वर. अच्छा, डिंगणी मार्गे संगमेश्वर. पण तो रोड खराब आहे आता. अच्छा, रोड सध्या खराब आहे, तर येता तर जरा तो मार्ग इग्नोर करा. हा रोड सरळ कुठे गेला रे? समोर पोचरी आणि रानपाटला जायला रोड आहे. परचुरी आणि रानपाट. आणि लेफ्ट साईडला जातो तो उक्षी रेल्वे स्टेशन. हां, आणि परचुरी मार्गे संगमेश्वरला जातो. हायवेला भेटतो तो रोड. ओके. हा परचुरी मार्गे संगमेश्वर. हायवेला रोडला जोडतो. ओके. आणि सरळ आपल्या रानपाट. परचुरी मार्गे रानपाटला जायचं. रानपाट. रानपाट गावातून धबधब्यावर जायचं. ओके, मी रानपाट गावातूनच जाणार. ओके, रानपाट गावातून आपल्याला उक्षी रानपाट धबधब्यावर जायचं आहे. डाव्या बाजूला इकडे पण अजून काही लावणी वगैरे झाली नाही, रोपं छोटी आहेत. हे बघा, रोपं छोटी आहेत एकदम. किती फरक पडला रे, तुमच्या गावाला तिकडे लावणी झाली आणि हा पट्टा म्हणजे आमच्यासारखा पट्टा झाला. इकडे अजून लावणी नाही झाले. झाले असती दिवसात ना. हां, झाले असती. हां, झरवणी आहे बघा रस्त्याच्या बाजून. हे गाव कोणतं? पोचरी. अच्छा, पोचरी गाव. पोचरी गावातून कोण आपले सबस्क्रायबर आहेत का? ॲक्च्युली इकडे मी पहिल्यांदाच असं निवांतमध्ये फिरतो आहे. गणपतीपुळेला एक की 2 वेळा या रोडने गेलो होतो, पण असं काय निवांत नाही फिरता आलेलं. आता कसं हा जरा लोकल माणूस आहे ना, जरा माहिती असतात रोडचे बरोबर. धबधब्याकडे जायचा रोड ऑफ रोड आहे बाई फुल. जो काय व्ह्यू दिसतोय तो लांबून तर अप्रतिम दिसतोयच. आणि हा इकडे असा एक स्टँड आहे, तिथून तुम्ही अनुभव घेऊ शकता पूर्ण धबधब्याचा. वाव, एक नंबर. ट्रेनमधून आपल्याला त्याचा पूर्ण असा एवढा तो रौद्र असं वाटत नाही,
पण खूप मोठा आणि रौद्र असा हा धबधबा आहे. समोरून मडगाव दिवा पासिंग होते गाडी, दिवा पॅसेंजर. चला मंडळी, भरपूर मजा आली, भरपूर धमाल आली. हे चौघजण मित्रमंडळी रत्नागिरीतून होते. कुठे गेला? हा एक आहे, चौघजण झालो. हा चौघजण होतो. भरपूर धमाल केलेली. आणि आता निघतोय. मी चाललो आता संगमेश्वरला, हे निघाले आता रत्नागिरीला. बरोबर ना? कुठे जात आहे? घरी जात आहे ना. तर चला निघूया. धमाल आली, मजा आली, मस्ती आली, सगळं केलेलं. नाश्ता, चहा, धबधब्याचा आनंद, बाईक राईड सगळं काय झालं आहे. चला आता निघूया डायरेक्ट गावाला. हे आमच्या निवडीसारखंच आहे रे. निवडीत पण आम्हाला ओढ्यावर वगैरे जायचं झालं, मजा करायची झाली की खाली उतरायचं आणि परत घरी जायचं म्हणजे चढण आहे. इकडे पण तसंच आहे. खाली धबधब्यावर जायला उतार होता. आता वर जिकडे गाडी लावलं आहे साधारण 1.5-2 किलोमीटरवरती गाडी लावली आहे, तिकडे आता चालत चालत जायचं आहे. इकडून शॉर्टकट आहे, इकडून लॉंग कट आहे. शॉर्टकटने जाऊया. चला रे, भेटू लवकर. होय होय. नाही चुपचाप अशा गाडीला पकडूनच जातो. आतमध्ये यायचा जो रोड आहे तो थोडासा डेंजरस आहे. जर तुम्ही बाहेर पूर्ण गाडी लावलीत तरी काही हरकत नाही, कारण इकडून एकदम ऑफ रोड आहे. बाहेर ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत तिथे एक बस स्टॉप पण आहे. तर तिथे गाडी लावून जर निवांत आतमध्ये चालत आलात तरी काही हरकत नाही. गाडी फक्त आतमध्ये साधारण 1 किलोमीटर येते, त्याच्या पुढे 1-1.5 किलोमीटर तसंही चालतच जावं लागतं. बसचं हे शेवटचं ठिकाण आहे. इकडे कार्यालय ग्रामपंचायत, इकडे पूर्ण प्राथमिक मराठी शाळा रानपाट. तर इथे तुम्ही गाडी लावली तरी काही हरकत नाही. तर आता पुढे मी निघालो आहे संगमेश्वरच्या दिशेने. हे तिघंजणं निघालेत आता रत्नागिरीला. सुमित राहतो हातखंबा. परत निघताना प्रचंड मोठा धो पाऊस सुरू झाला आहे. गाई गुरं दिसली की एकदम गावाकडचा फील येतो. पोरांची शाळा सुटली, सर्वजण घरी निघाले. चल बाय बाय. विचारत जा. ओके गाव लागेल पुढे गेलं परसोरी कणपटेवाडी वगैरे तिकडे. चालेल. तर आता हे दोघंजण निघाले. सुमित मगाशी गेला कुठला तो फाटा? तो रानपाडवरून नरबेतचा बाहेर पडेल. हां, नरबेत फाट्यावरून तो आता रत्नागिरीला गेला. हे दोघं आता इथून जात आहेत.
हा एरिया कुठला माहिती आहे का? पोचरीच आहे मला वाटतं. पोचरी आहे. समोर इकडे गेलं की जाकादेवी. इथे राईट बाजूला परचुरी मार्गे आपण जो उक्षी फाटा आहे तिथून मुंबई गोवा हायवेला जाऊ. ठीक आहे, चला मग चल चल, बाय बाय. चला मंडळी, पाऊस पण भरपूर आहे, तर आपण आता परचुरीतून खाली मुंबई गोवा हायवे गाठूया आणि मग तिथून संगमेश्वर मार्गे आपल्या गावी पोचायचं आहे. पाऊस एकदम तुफान सुरू झाला आहे. मगाशी धबधब्यावरून आम्ही निघालो आणि त्याच्यानंतर पाऊस सुरू झाला आहे. धबधब्याची इथे एकदम रिमझिम रिमझिम होता. आता मात्र एकदम त्याने जोर वाढवला आहे. मला वाटतं घरापर्यंत आपल्याला असाच शेपटूच नेणार आहे. जरासंच आपण पुढे आलो आहे. हा रोड आता पुढे कुठे गेला तो काय माहिती नाही, पण इकडे डाव्या बाजूला लिहिलं आहे परचुरी फाटा उक्षी रेल्वे स्टेशन. तर आपल्याला या रोडने आता खाली जायचं आहे, म्हणजे मग मुंबई गोवा हायवे आपल्याला गाठता येईल. जरासंच 1 किलोमीटर अंतर आहे. 1 किलोमीटर आपण पोचरी गावातून आलो आणि इकडे परचुरी फाटा आहे. बहुतेक हा परचुरी गाव आहे. परचुरी गावामधलीच एखादी वाडी असावी. कोंडवी श्री गणेश मंदिर परचुरी, वेल्लेवाडी कोंडवी. आता हायवेला जा, इथे आहे ना रोड, हायवेला जायला सरळ ना. थँक्यू. चला मंडळी, परचुरी आपण आता सोडलं आहे. तर या ब्रिज आपण क्रॉस केला की पलीकडे आला मुंबई गोवा हायवे. तर आता मुंबई गोवा हायवे पकडायचं आपल्याला आणि थेट संगमेश्वर गाठायचं आहे पटापट. पाऊस तर ऐकत नाही, पावसाचा जोर भरपूर आहे. हा जो समोर रोड गेला ना, हा सरळ जातो देवरुखला. तर आपल्याला जायचं आहे आता संगमेश्वरला. तर इथून वर होऊया आणि डाव्या बाजूला आपल्याला जावं लागणार आहे. इकडे वरती शाळेतली सगळी मुलं आहेत. चला मंडळी, पावसाचा जोर काही कमी होत नाही आहे आणि आपण आता मुंबई गोवा हायवे फायनली गाठलेला आहे. तर परचुरीतून आपण खाली आलो, त्यामुळं मग या ब्रिजवरती आलो जिथे देवरुखला जायला रोड आहे. तर आता इथे हा थोडासा रस्ता खराब आहे, बाकी मुंबई गोवा हायवे एकदम टकाटक झाला आहे संगमेश्वर ते रत्नागिरी. तर हा परचुरीचा जो पॉईंट आहे तिथे थोडंसं रस्त्याचं काम चालू आहे. तेवढाच एक पॅच बऱ्यापैकी मोठा आहे, बाकी सगळे पॅचेस आहेत ते आता लगभग झालेत. पावसामधली खास राईड मंडळी, रत्नागिरी ते संगमेश्वर निवळी. पलीकडे रस्त्यावर पाणीच पाणी साचलं आहे. असं मुंबई गोवा हायवेला बऱ्याच ठिकाणी झालं आहे आणि या पाण्याचा निचरा काय होत नाही. गाड्यांची अवस्था बघा काय होत असेल. ॲक्सिडेंट होण्याचे पण चान्सेस असतात, कारण पाण्याचा जिथे जास्त साठा असतो तिथे अचानक जर गाडी आली तर ती स्किट होऊ शकते. असं बऱ्याच ठिकाणी चुका झाल्यात मुंबई गोवा हायवेवर. हायवे तर आता पूर्ण व्हायला आला आहे, पण बऱ्याच ठिकाणी काय काय प्रॉब्लेम पण आहेत. या दरडी तर कोसळतच असतं. ही बघा रिसेंट दरड कोसळले, इकडे दिसते का तुम्हाला या बाजूला? ही रिसेंट म्हणजे आजकालमध्येच ही दरड कोसळलेली दिसते. परचुरी सोडली, कुर्दुंडा, श्रावस्तीनगर. समोर या बाजूला बघा ठिकठिकाणी असे तुम्हाला आता धबधबे पाहायला मिळतील. मुंबई गोवा हायवेवर सुद्धा मोठा धबधबा आहे. पलीकडे दिसते का, तिकडे ट्रेन जाते आणि समोर एक मस्त धबधबा पण आहे. कोणती ट्रेन आता या टायमिंगला ते काही आयडिया नाही, पण ट्रेन आणि धबधबा जबरदस्त वातावरण आहे. ऑलरेडी आपण एक आता धबधबा बघितला, तिथे सुद्धा ट्रेन पासिंग होते ना तेव्हा खूप भारी वाटतं. या बाजूला इकडे गणेश कृपा हॉटेल. तुम्हाला जर संगमेश्वरला खाली जायचं असेल किंवा मग देवरुखला जायचं असेल तर इकडून सर्व्हिस रोडनं जावं लागेल. आता आपण संगमेश्वरला खाली उतरत नाही आहे, सरळ सरळ आपण गावी निघूया. तर मग या सोनवी नदीवरचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरूनच आपल्याला आता जायचं आहे. हे बघा, इथून खाली उतरू शकताय तुम्ही सर्व्हिस रोडने संगमेश्वरला जायला.
संध्याकाळच्या मंडळी 6 वाजलेत. फायनली घरी पोचलो. मगाशी संगमेश्वरला आलो, त्याच्यानंतर बॅटरी पूर्ण लो झाली. तर पाऊस पडत होता, तर बॅटरी आहे एक्स्ट्रा माझ्याकडे, पण ती काय टाकली नाही मग. तर मग आपला रेग्युलर रोड सुरू होतो. तर पाऊस एवढा लागला म्हणजे धबधब्यावरून निघालो आणि त्याच्यानंतर एवढा तुफान पाऊस सुरू झाला, तो गावापर्यंत तसंच पडतो आहे. आता पण पाऊस पडतो आहे गावाकडे आणि धुकं पसरलं आहे, मस्त धुकं पसरलं आहे. पायरीकडून येताना गावात शिरताना जो व्ह्यू होता ना, एक नंबर. पण कॅमेऱ्याची बॅटरी लो झाली, त्यामुळं मग काहीच शूट नाही करता आलं. इकडे गोधडीमध्ये बघाल ना, तुम्हाला धुकं दिसत असेल. ॲक्च्युली कॅमेरा जस्टिफाय करत नाही जो लुक आता दिसतो आहे गावामध्ये. तर थोडंसं क्लिअर दिसतंय तुम्हाला, पण बाकी धुकं आहे सगळीकडे. आता पाऊस जाईल, धुकं पडलं आहे ना, आता थोड्या वेळात पाऊस जाईल. तर चला मंडळी, आता घरी आलो, जरा मस्त फ्रेश वगैरे होतो. तर रत्नागिरी ओरी हे आपलं निवळी संगमेश्वर गावचा हा पूर्ण बाईक राईडचा प्रवास होता. तर वाया उक्षी रानपाट धबधबा, भरपूर मजा आली. मित्रासोबत असले की अजून धमाल येते. ॲक्च्युली रावलेच्या गावी बरेच दिवस जायचं होतं, पण काय प्लॅन होत नव्हता. फायनली गेलो आणि मग धबधब्याचा व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत एक सेपरेट आणला आहे. हा प्रवासाचा व्हिडिओ पण होता. तर तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे हा व्हिडिओ तरी इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.